आता फक्त आमच्या आईची काळजी घेणं आमच्या हातात आहे, बाकी काहीही आमच्या हातात राहिलं नाही। तर छोटी वहिनी दुःखात धावून आलेली आहे आणि तिने आज मला कामात भरपूर मदत केली, स्वयंपाक करून दिला, कपडे धुवू लागले आणि भाऊ गेल्या रळशीन तर दिसणार नाही एकदा। रक्त कमी, पाणी कमी, इन्फेक्शन किती तिचे बिमारी आहे ते मलाच माहिती आहे। आता तिचे मागून आलते ना, ते याच्या मागून आलते काय की बा तू येते म्हणे, तिने 10 वेळा सांगून ऐकत नाही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री आई नावाचं छत जेव्हा उडून जाते ना तेव्हा आपल्याला तिची कदर असते आणि समोर असते ना तर आपण तिची कदर करत नाही, आपण आपल्या संसारात दंग होऊन जातो, ते कोणी असो। तर माझ्या आईचं कसं आहे ना, मुलं कितीही खराब वागू द्या किंवा काही होऊ द्या, आणि आईची जात तशीच असते हो, मुलांनी कितीही चुका करू द्या ती माफच करून देते, म्हणते नाही माझा मुलगा आहे माफ करू दे, माझी मुलगी आहे माफ करू दे। तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला। तर तुम्हाला माहिती आहे आईची तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे फक्त आईची काळजी घेणे आमच्या हातात राहिलेलं आहे। जेवढी आम्ही काळजी घेऊ तेवढे जास्त दिवस आई टिकणार आहे, आणि जर आम्ही आईला आईच्या हालतवर सोडून दिलं तर ती स्वाद सोडणार आहे। आणि आईच्या नसण्याने सगळ्यात जास्त फरक हा मलाच पडत असतो। तर इथं ना मी सगळ्यात अगोदर आली, घराचं क्लिनिंग आटपून घेतलं, स्वराची आंघोळ केली, बटाट्याची भाजी आणि डाळ लावून दिलेली होती। तर लगेच आईचा कॉल आला की मला मेडिसिन घ्यायचं आहे, मला घबराट होत आहे, तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये। तर मी माझ्या छोट्या वहिनीला आवाज दिला। माझ्या छोट्या वहिनीने सगळ्यात अगोदर मला कपडे वगैरे म्हणजे मी धुवून घेतले, तिने पिळून वाळू वगैरे घातले, त्याच्यानंतर तिने पोळ्या टाकले आणि भाजी आणि डाळ केली। तर माझी आईचा स्वभाव कसा आहे ना, माझी कोणाला पण पैसे देऊन देते, आणि आज तेच लोक आमचाच पैसा असून आमच्याच दुःखात कामात पाळत नाही आहे। मग काय करायचं अशा गणगोताचं किंवा अशा लोकांचं, तुम्हीच सांगा की काम पडल्यानंतर ते आपल्या जवळ येतात। आता मी एकच उपाय ठेवलेला आहे की मी आता कोणाला बोलून दाखवणार नाही आहे, परंतु हां मी आता इथून पुढे कोणाच्या कामात सुद्धा पडणार नाही आहे। कोणाचं लग्न असो, कोणाचं बाळंतपण असो, कोणाचं लग्न असो, कोणाचं काही असो, आपली आई, आपली मुलं, आपला नवरा, आपला संसार एवढंच बघायचं। कारण आपल्या दुःखात जर कोणी आपल्याला विचारपूस करत नाही, आपलेच पैसे असून आपल्याला परत करत नाही, तर काय अर्थ आहे अशा लोकांना मदत करण्याचा, तुम्हीच सांगा। अशा लोकांना कधीही मदत करू नये। म्हटलं अशी सगळं मला मायावर जीवन आलं, ते व्हिडिओ पाहिला म्हणून मला तिनं म्हटलं असेल की सगळं मायावर जीवन आलं, आता मलाच म्हणून आले ते मायाच्यानं आता हर तारीखेपासून किती दिवस झाले, 12 त्याने मी बरं कॉलवरही सांगितलं ना माहिती 2-3 वेळा की तू पैसे पाठव, आई बिमार आहे, तू ये नको पाठवू म्हटलं, तिचेच 1000 रुपये पाठव म्हटलं, तू या 1 रुपया नको देऊ म्हटलं। मला म्हणत ते फोन लावला की आईचं म्हणत तिला पैसे येतच असते, नाही मग माझ्या म्हणत भाडं आलं म्हणत याच्यावर भाडं। अरे तर तू ये थोडी मागून आली, ते तिचेच मागून आली ना, फोन चालू आहे। तर छोटी बहिणी सांगत होती की त्या व्यक्तीचा मला सुद्धा कॉल आला होता की बाबा आई पैसे म्हणजे आई पैशाचं म्हणत राहते। अरे बाबा तिने जर तुम्हाला पैसे दिलेले आहेत तर तुम्ही तिचे पैसे परत करा। ती तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे नाही मागत आहे, ती तिचेच पैसे मागत आहे। आणि मला असं वाटते जर आपण आपल्या आईला 2 पैसे देत नसेल ना तर आपल्याला आपल्या आईचे मेहनतीचे पैसे मागण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे, बरोबर ना। जर आपण आईला दुखलं काय, सुकलं काय, जेवण, कपडा, पाणी, दवाखाना हे काही विचारत नसोच तर आपलं जेव्हा अडचणीत असतो ना तेव्हा आपल्याला अधिकार पण नाही आपल्याला पैसे मागण्याचा, बरोबर ना। तर छोटी बहिणी सुद्धा म्हणत होती की मी आईला भरपूर वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही व्यवस्थित राहावा असं तसं। आणि मी छोट्या बहिणीला भरपूर रागावली, म्हटलं आता तुम्ही सुद्धा व्यवस्थित राहा, तुम्ही शेतात जाता, घर खर्च तुम्ही चालवा, आणि तो जर कामाला जातो तो किस्त वगैरे भरणार। आणि आईला सगळ्यात जास्त टेन्शन कशाचं आलेलं आहे तर माझ्या भावाने घर बांधताना माझं सोनं गहाण ठेवलेलं आहे। तर माझ्या आईला असं वाटते की माझ्या मुलाने जर माझ्या मुलीचं सोनं सोडून आणलं नाही तर यांचे वाद होणार, भांडणं होणार, मारापिट्या होणार असं तिला वाटते, म्हणून त्याच्यामुळे तिने त्या गोष्टीचं सुद्धा टेन्शन घेतलेलं आहे। तर मी माझ्या वहिनीला ते पण समजून सांगितलं, तर माझ्या वहिनीनं मला सपोर्ट करायला भरपूर म्हणजे हे केलेलं आहे। तिने सांगितलेलं आहे की घर खर्च शेतात जाऊन मी चालवते, तुमच्या भावाने फक्त
कामाला गेल्यानंतर सोनं सोडून आणायचं आणि तेवढ्या किस्त भरायचं आणि आम्ही आता याच्या पुढे भांडणं करणार नाही, कारण मी त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनीसुद्धा बोलले की खरंच आईचं अस्तित्व खूप वेगळं असते आणि आता आपल्याला त्याची कदर नसते, परंतु ती गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची कदर येते. तर तुम्ही बघू शकता वहिनीने मला स्वयंपाक करण्यास मदत केली, त्याच्यानंतर कपडे वगैरे वॉश करू लागले, त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेली, आईला मेडिसिन आणि जेवण दिलं. हॅलो फ्रेंड्स, तर मी आलेली आहे घरून आल्यानंतर बघा ना केस पण विचारून नव्हते आली, एकदम तसंच चालली पळत धावत, कारण आईला मेडिसिन द्यायचं होतं. आज छोट्या वहिनीने स्वयंपाक करू लागला आणि छोट्या वहिनीला भरपूर मी बोलली आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही आता भांडणार वगैरे नाही, चांगली राहणार. त्यांना समजून सांगितलं आई गेल्यानंतर कोणी कोणाचं नसते, त्याच्यामुळे चांगली राहा. भावाला पण समजून सांगितलं, म्हणजे लहान्या भावाला आणि वहिनीला. तर आता आईला मी जेवण वगैरे दिलं आणि मेडिसिन दिलं. आता आई करत आहे आराम. तर मी पण थोडा वेळ आराम करते, माझे पण डोळे आरामासाठी कसे तरी झाले. चला मग झोपते थोड्या वेळ. हॅलो फ्रेंड्स, तर आईला सलाईन वगैरे दिला, आईला थोडंसं बरं वाटत होतं, तर मी आलेली आहे घरी संध्याकाळचा डब्बा घेऊन जायला. तर वरचे कपडे वगैरे काढून ठेवते सर्वात अगोदर. आणि कसं मग मी छोट्या वहिनीला फोन केला, छोट्या वहिनीनेच पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत. तर आईला मेडिसिन आणि जेवण दिलं आणि आमच्या याच्यांना दगडफेक दंगल वगैरे भरपूर झालेली आहे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये, तर त्याच्यामुळे आईला संध्याकाळचं पण मेडिसिन देणं आवश्यक होतं. आणि मला असं माहीतच नव्हतं संध्याकाळी कर्फ्यू वगैरे लागणार आहे म्हणून, तर मी सकाळी काही टिफिन करून गेली नव्हती, तर मी ना डाळ आणि भाजी एक्स्ट्रा करून ठेवलेली होती. म्हटलं आलो की गरमागरम पोळ्या टाकायच्या, कारण शिळ्या चपात्या काही चांगल्या लागत नाही त्याच्यामुळं. नंतर मी घरी आली, वहिनीला हॉस्पिटलमध्ये असतानाच मी कॉल केला की तुम्ही पोळ्या टाकून ठेवा, मी घरी येत आहे. घरी आल्यानंतर मी वरचे सर्व कपडे वगैरे खाली आणून ठेवले, घरातलं थोडासा पसारा आवरला चालता बोलता. त्याच्यानंतर निघता म्हटलं चला संध्याकाळ झाली, दिवा वगैरे लावून द्यायचा. तर अशी माझी सध्या धांदल सुरू आहे. तुम्ही बघू शकता की किती धांदल सुरू आहे आणि आईची सेवा करण्याचं भाग्य मिळत आहे, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही, कारण हा आशीर्वाद पुढं कुठं ना कुठं कामात येणार आहे हे मला माहिती आहे. कारण जेव्हा आपण संकटात असतो किंवा कुठं असतो ना, तिथं पैसा कामात येत नाही, परंतु आईचा आशीर्वाद आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो सदैव माझ्या पाठीमागे आहे आणि स्वामी आईचा आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळेच एवढे संकट येतात, परंतु मी हार मानत नाही. सिलेंडर केलेला आहे बंद. गडबडीत आता कसं आहे, मी निघतच होती तर म्हटलं देवाजवळ दिवा लावून द्यायचा, अगरबत्ती लावली नाही, कारण कोणी घरी नाही आहे. तर बघा घर असं सुनसान झालेलं आहे, बाप्पा पण गेलेले आहेत त्यांच्या मम्मीकडे. तर आता ते पटकन वहिनीकडून पोळ्या घ्यायच्या आहेत, तर हे पाणी वगैरे घरूनच घेऊन जात आहे. पाणी, पोळ्या, डबा लॉक लावून घेते सगळ्यात अगोदर. आईसाठी मी डाळ घेतली, नंतर बटाट्याची भाजी वगैरे घेतली, एक बॉटल गरम पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि चार्जर वगैरे सर्व घेतलेलं आहे. आणि आता मी इथं लावत आहे लॉक. वहिनीला सांगून ठेवलं होतं पोळ्या वगैरे टाका. तर चला, कसं आहे ना, मुलीने किती काही करू द्या, परंतु आपल्या मुलाने जर आई तू कशी आहे एवढा जरी शब्द बोलला ना, तर त्या आईची तब्येत कशी ठणठणीत बरी होती. आणि मग मी वहिनीकडे पोळ्या वगैरे आणायला गेली, वहिनीने पोळ्या वगैरे दिल्या आणि वहिनीने सांगितलं की तुमचा भाऊ आणि मी भेटीला येत आहोत. ते ऐकून मला खूप आनंद झाला की चला दोघांपैकी एकाला तरी अक्कल आली की आपल्या आईला भेटायला जायचं. एवढं आमच्या अकोटमध्ये कडक एकदम बंदोबस्त आहे पोलिसांचा. रस्त्याने कोणीच नव्हतं, फक्त पोलीस. एवढी घाबरत गेली मी आणि घाबरत आली. लय घाबरली होती मी. तर आता हॉस्पिटलमध्ये आली. आता माझे छोटे दादा आणि वहिनी येणार आईच्या भेटीला. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये पोहोचली टिफिन वगैरे घेऊन आणि त्याच्यानंतर माझे दादा आणि वहिनी आली. सगळंच आहे त्याच्यात. चला आता आईची लय, आमच्या आईची तब्येत आता लवकर चांगली होईल. टेन्शन घेऊ नको, भांडे लागते वाजतात. अरे मी सांगितलं टेन्शन घेऊ नको. मी किती वेळा सांगितलं एकटेच बाई टेन्शन नको घेत जा बरं. काही वेळा आणून सोडलं रस्त्यात दिसली बस. आता तूही चांगला राह जरा. हा चांगला कामाला जाय. बाबू ते आहे म्हणून आहे, ते गेल्या रळशीन तर दिसणार नाही एकदा.
रक्त कमी, पाणी कमी, इन्फेक्शन, किती तिचे बिमारी आहेत हे मलाच माहिती आहे. आता फक्त काळजी घेणं आहे आपल्या हातात. मग एकदा गेल्यावर दिसत नाही, मग किती काही पैसा लावा तुम्ही काही लावा. आमची माय गेली, बाप गेला, घरवाली गेली, मग दिसते का नाही. आता स्वप्नात बी येत नाही, पहिले तरी ये. आता तर आता आम्ही आईचा डबा करायला घरी आलेली आहे. बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आईला सुट्टी मिळणार की नाही काय माहिती नाही. त्याच्यात आमच्या इथं दंगल झालेली आहे, म्हणजे 2 जमावामध्ये दगडफेक वगैरे झालेली आहे. कर्फ्यू लागत आहे सकाळी संध्याकाळी, आणि थोड्या वेळेस मार्केट ओपन राहत आहे. मग त्याच्यामुळे मी आता घरी आली आणि डबा करून पुन्हा जाते. तर काल छोट्या वहिनीला मी भरपूर बोलली, आणि छोट्या वहिनीला आणि माझ्या छोट्या भावाला. तर ते संध्याकाळी भेटायला आले, आणि त्याच्यामुळे आईची तब्येत खूप रिकवर झाली. म्हणजे आईला खूप बरं वाटलं की चला माझी सून भेटायला आली. आणि माझ्या छोट्या वहिनीने पण माझ्या आईला समजावून सांगितलं की बाबा तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका, आम्ही भांडू किंवा काही करू पण आम्ही आमचं बघू, तुम्ही आमचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आमचे भांडणं जरी झाले तर तुम्ही येऊ नका. आणि मी वहिनीला पण बोलले, म्हटलं जरी तुमच्या दोघांचे भांडण झाले तरी प्लीज तुम्ही आईला काही बोलत नका जावा म्हटलं. त्याच्यामुळे तुमचे माझे वाद होण्याची शक्यता आहे म्हटलं. त्याच्यामुळं एक वेळा आता आईला मी म्हणजे रिकवर करत आहे म्हटलं, समजावून सांगितलं की आईच्या जीवाला धोका आहे, तुम्ही असं प्लीज भांडण करू नका. सर्व त्यांना समजावून सांगितलं. तर दोघं पण आता मला कोऑपरेट करत आहे. दोघं पण भेटायला आले, आईला समजावून सांगितलं. छोट्या भावाने पण सांगितलं की मी आता व्यवस्थित राहणार, दारू वगैरे पिणार नाही, भांडणं वगैरे करणार नाही. बस अजून काय पाहिजे असते. आणि एका आईला कसं वाटते की माझ्या प्रत्येक मुलाचा म्हणा मुलीचा संसार व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणून आईची धावपळ, बाकी काहीच नाही. तर चला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की आज आईची तब्येत खूप म्हणजे पहिल्यापेक्षा रिकवर झालेली आहे. आता प्रयत्न करू आम्ही दोघं बहीण भाऊ मिळून आईच्या फक्त आनंद देण्याचा आणि लवकरात लवकर आईची तब्येत रिकवर करण्याचा. आणि धन्यवाद तुम्ही सर्वजण माझ्या आईसाठी ज्या प्रार्थना करत आहे, त्याच्यामुळे आई लवकरात लवकर रिकवर होत आहे. आणि स्वामींचा आशीर्वाद तर माझ्या सदैव पाठीशी आहे. तर चला बाय, मी आता पटकन स्वयंपाक करते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा.